नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. कहाणी अजस्त्र पुलांची मालिकेतील चौथा पूल घेऊन येतो आहे मिलाव ब्रिज फ्रान्सचा. आता कान्स फेस्टिवल तर तुम्ही नाव ऐकलंच असेल. कान्सचा फेस्टिवल म्हणजे तिथे जगभरातील सेलिब्रिटीज, ल्युमिनरीज सगळे येणार आणि आपापले फोटो काढणार. आता हे कान आहे कुठे? तर फ्रान्सच्या दक्षिणेला अतिशय सुंदर समुद्र किनारा आहे. त्याचबरोबर नाईस एरिया आणि फ्रान्सच्या लोकांना जर स्पेनमध्ये जायचं असेल तर दक्षिण फ्रान्स कडून जायला एकच रस्ता आहे आणि तो रस्ता जातो मिलाव गावातून. हा रस्ता अतिशय चिंचोळा आहे, एकेकाळी अतिशय चिंचोळा होता आणि या रस्त्यावरून सगळ्या फ्रेंच लोकांना त्या ट्रॅफिक मधून त्या दोन रस्त्यावरून जाताना कायम ट्रॅफिक जामचा सामना करावा लागायचा. आता हा मिलाव ब्रिज जो झाला त्याच्या आधीची ही गोष्ट आहे. तिथे काय व्हायचं की मिलाव गाव हे दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध होण्यासाठी धडपडत होतं. मिलाव गावाची दोन वैशिष्ट्ये. एक, तिथलं रॉकफोर्ट चीज. तिथल्या ज्या गुहा आहेत त्या गुहांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं फंगस तयार होतं. त्या फंगसमुळे त्या गावचे लोक जे चीज बनवायची त्याला एक विशिष्ट चव यायची आणि रॉकफोर्ड नावाचं चीज अतिशय लोकप्रिय होतं, एक्सपोर्ट व्हायचं. तसंच तिथल्या मेंढ्या, शीप यांच्या मऊसूत कातड्यापासून मिलाव गावाचे लोक सुबक असे हातमोजे बनवायचे. तर या हातमोज्यांमुळे आणि रॉकफोर्ड चीजमुळे आपलं गाव प्रसिद्ध व्हावं अशी मिलाव गावातल्या लोकांची इच्छा होती. साहजिकच आहे ते. मिलाव गावाची कुप्रसिद्धी ही ट्रॅफिक जॅममुळे झाली. ती कशी झाली? रोज टीव्हीवर बातमी यायची, आज मिलाव गावात 5 किलोमीटर, कधी 18 किलोमीटर, कधी 20 किलोमीटर कारच्या रांगा लागलेल्या ट्रॅफिक जॅममुळे. कधी 5 तासाचा, कधी अख्ख्या 12 तासाचा ट्रॅफिक जॅम. आणि लोक चिडले. मिलाव गावातल्या लोकांना ही कुप्रसिद्धी नको होती. मग त्यांनी काय केलं? अर्थातच फ्रेंच सरकारकडे विनंती केली की काहीतरी करा, इथे ब्रिज बांधा, मोठे रस्ते बांधा, परंतु आमच्या गावाची कुप्रसिद्धी थांबवा. हे सगळं झाल्यामुळे फ्रेंच सरकारला आता काहीतरी करणं भाग होतं. त्यासाठी त्यांनी काय केलं? पहिले मीटिंग्स ठरवल्या, कारण सरकारतर्फे जेव्हा मीटिंग्स होतील, ठराव पास होईल, तेव्हाच पुढची व्यवस्था सुरू होईल ना ब्रिज बांधायची. आता फ्रेंच लोकांचं वैशिष्ट्य काय? कोणचंही डिसिजन घ्यायचं तर ते एका मीटिंग मध्ये होत नाही. पहिली मीटिंग ही साधारण 10-15 मिनिटं उशिरा सुरू होते. त्यात मुख्य विषयाला बगल देऊन एकमेकांची विचारपूस, इतर विषय यांची चर्चा जास्त होते आणि पुढची मीटिंग कधी करायची यावर पहिली मीटिंग संपते. त्यानंतरच्या 2-3 मीटिंग्स मध्ये तुम्हाला मजा वाटेल, परंतु उलटसुलट चर्चा होते. हे असंच करायला पाहिजे का? याची गरजच काय? हे नाही केलं तर कसं होईल? आणि असं सगळं झाल्यानंतर 4थ्या किंवा 5व्या मीटिंगला मीटिंगचा जो चेअरमन असतो ना, तो मग लीड घेतो. तो सांगतो की आता आपल्या मीटिंगसाठी हा एजेंडा आहे आणि या एजेंडासाठी माझं हे मत आहे, आता आपण यावर साधक बाधक चर्चा करूया. त्याप्रमाणे 4थ्या किंवा 5व्या मीटिंगला खरी मीटिंग, खरी चर्चा सुरू होते. मात्र यानंतर दयामाया नाही, नीट डिस्कशन होऊन शेवटी एक महत्वाचे ठराव पास होतात. आता हे सगळं झाल्यानंतर फ्रेंच सरकारने विचार केला की ब्रिज तर बांधायचा, पण तो कशा पद्धतीचा हवा? सुरुवातीला त्यांनी मिशेल बोलिंजर याची मदत घ्यायचं ठरवलं. आणि त्याची मदत कशाला घ्यायची? कारण त्यांनी नॉर्मंडी इथे 853 मीटरचा ब्रिज बांधला होता, तोही केबल स्टेड. तो साधारण 250 मीटर उंचीवर होता. सीन नदी जिथे समुद्राला मिळते तिथे हा ब्रिज त्यांनी बांधला होता. परंतु या ब्रिजला एक अडचण होती. वारा वाहायला लागला साधारण ते मध्यम तरी सुद्धा हा ब्रिज हेलकावे खायचा.
त्यामुळे काय झालं, हा प्रस्ताव बारगळला. कारण मिलाऊ गावातून जो ब्रिज जाणार होता त्याची लांबी 2.25 किलोमीटर पेक्षाही जास्त असणार होती. जर 800 मीटर लांबीचा ब्रिज वाऱ्याने हेलकावे खातो, तर 2.25 किलोमीटर लांबीचा ब्रिज तर त्याच्या तिप्पट 6 पट हेलकावे खाणार ना. दुसरा पर्याय होता की व्हॅली खूप खोल होती, त्यामुळे भुयार आणि बोगदे असे तयार करून त्यातनं हा ब्रिज बांधायचा. परंतु त्यात पर्यावरणाची हानी होते, प्लस याच्यात बोगदे खणायला तुफान वेळ जास्तीचा लागला असता. एवढा वेळ थांबायची लोकांची तयारी नव्हती. संघर्ष वाढला असता, म्हणून हाही प्रस्ताव बारगळला. शेवटी 98 साली फ्रेंच सरकारने सांगितलं की त्यांच्याजवळ पैसे नाहीत, परंतु जो ब्रिज बांधेल त्याला आम्ही 75 वर्षांचा टॉल कलेक्ट करण्याचा पिरियड देऊ, मुभा देऊ. हा, 75 वर्षांची मुभा मिळाल्यानंतर मग मात्र प्रायव्हेट कंपन्या सरसावल्या आणि टेंडरसाठी त्यांनी अप्लाय केलं. आता ह्या टेंडर मधून कोणाचं टेंडर मंजूर झालं, तर जगातील सर्वोत्तम असा आर्किटेक्ट नॉर्मन फॉस्टर आणि मिशेल बिलोजर हा त्याचा स्थापत्य शास्त्रज्ञ, दोघांनी मिळून जे डिझाईन दिलं होतं ते फ्रेंच सरकारने मंजूर केलं. आता हा ब्रिज कसा होता, तर हा आता एकसंध 2.25 किलोमीटर लांबीचा नव्हता. पूर्ण ब्रिजची लांबी ही 2460 मीटर. ती 7 भागांमध्ये विभागली होती. म्हणजे शेवटचे 2 टोक सोडले तर मध्ये 7 कॉलम पाहिजे. या 7 कॉलम मधलं अंतर, मधल्या 6 कॉलम, खरं तर मध्ये 6 कॉलम आहेत, तर 6 कॉलमच्या आतले 5 भाग आहेत ते 342 मीटर अंतरावरचे आणि शेवटचे 2 स्पॅन हे 240 मीटरचे. हा ब्रिज 4 लेनचा परंतु 32 मीटर रुंदीचा. आणि याच्यात काळजी ही घेण्यात आली होती की हा ऑलमोस्ट 2.5 किलोमीटर लांबीचा ब्रिज सरळसोट नव्हता. 20 किलोमीटर त्रिज्या जर धरली तर त्या त्रिज्येच्या सर्कम्फरन्स म्हणजे परिघावरती एवढा वाकडा तो ब्रिज होता. कारण सोपं होतं, जर सरळसोट ब्रिज ठेवला तर ड्रायव्हरला हुकमी झोप लागते आणि ऍक्सिडेंट होऊ शकतात. म्हणून हा ब्रिज थोडा कर्व्ड ठेवला होता. तसंच या ब्रिजच्या शेवटी साईडला वाऱ्याचे गतिनिरोधक होते. त्यामुळे इतक्या उंचीवर, हो, हा ब्रिज 200 मीटर पेक्षाही जास्त उंचीवर आहे. त्यामुळे वारा तुफान वाहणार. जर वाऱ्याला अडथळा निर्माण केला नाही तर त्यावरून जाणारी कार ही भरकटू शकते. म्हणून वाऱ्यासाठी गतिरोधक लावले आणि वाऱ्याची स्पीड बाहेर कितीही वाढली तरी 85 किलोमीटर प्रति तास यापेक्षा वाढणार नाही याची काळजी घेतली. शिवाय बाजूचे कड्याचे 3 मीटर ती जागा मोकळी ठेवली. कारण काय, अगदी एवढ्या उंचावरून जाणाऱ्या कारला जर तुम्ही अगदी एज वरून, कड्यावरून न्यायला लागलं तर एज इफेक्ट येतो. एज इफेक्ट म्हणजे काय की ड्रायव्हरला घेरी येऊ शकते आणि कार खाली पडू शकते. म्हणून दोन्ही बाजूंनी 3-3 मीटर बाजू मोकळी ठेवली आहे. म्हणजेच कोणतीही कार कड्यापासून 3 मीटर आतमध्येच राहील, म्हणजे तो एज इफेक्ट येणार नाही. किती व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं बघा तुम्ही. आणि हा असा देखणा ब्रिज त्यानंतर तयार झाला. तो कसा तयार झाला हे आपण आता पुढल्या भागात बघूया.